नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात टॉक विथ आदित्य. गेल्या काही दिवस झाले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या कुठे आहेत? ते सध्या काही मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का? याच मागची विविध कारणे आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चेला घेणार आहोत. चर्चा सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, मी आदित्य. खरं तर गेल्या काही दिवस झाले आदरणीय धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघ सोडता इतरत्र कुठेही आपल्याला दौरा करताना दिसत नाहीत. अर्थात तो राजकीय. यामागची काही कारणे आहेत. मंत्रिपद गेल्यानंतर काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक असेल किंवा नागपूरला जे चिंतन शिबिर झालं होतं, ते चिंतन शिबिर असेल त्या विविध 2-3 मोठ्या कार्यक्रमामध्ये आदरणीय धनंजय मुंडे हे आपल्याला अ, दिसले. त्याच्यानंतर अ, माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या बातम्या येत होत्या, की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल. मात्र तसं काही झालेलं दिसलं नाही आणि हळू धनंजय मुंडे यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला जो काय म्हणतात त्याला, की प्रवेश होता किंवा जो सक्रियपणे सहभाग होता तो कमी-कमी होत गेला. त्याच्यानंतरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पहिल्या टप्प्यात ज्या निवडणुका होत्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. पण स्टार प्रचारक असताना देखील बीड जिल्ह्यातील परळी नगरपंचायत, नगरपरिषद व गंगाखेड जिथं त्यांच्या स्वतः मोठ्या बहीण या उमेदवार होत्या. गंगाखेड आणि परळी सोडता ते इतरत्र कुठेही आपल्याला प्रचार करताना दिसले नाही. एव्हाना ते बीड जिल्ह्यातील फक्त परळी मतदारसंघात ते होते. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही अ, आदरणीय धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक होते. मात्र त्यावेळेस देखील ते कुठेही प्रचाराला आपल्याला सक्रियपणे दिसले नाही. अर्थातच याच्या मागचा एक इतिहास, की ज्यावेळी पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल लागायचा आणि त्यावेळेस इतरत्र पिंपरी असेल, चिंचवड असेल या भागात जे मराठवाड्यातील मोठी बांधव आहेत या भागात, तर त्या भागात एक दरवेळेस सक्रिय सहभाग किंवा संवाद मेळावा असे विविध प्रकारचे मेळावे घेतले जायचे. मात्र ह्यावेळी त्यांची ही जागा गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयराजे पंडित यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आत्ता हा सर्व झाला इतिहास. या सर्व आपण माध्यमात या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि धनंजय मुंडे हा मोठा निर्णय घेणार आहेत का? आणि भाजप पक्षात प्रवेश करू इच्छित आहेत का? हा खरा तर चर्चेचा आज मोटिव्ह आहे किंवा टॉपिक आहे. चर्चेचे कारणही आपण तसेच जाणून घेणार आहोत आज, की पहिला मुद्दा आपण बोलूया, की खरंच धनंजय मुंडे भाजपात जाऊ शकतात का? तर माझं विश्लेषण असं सांगतं आणि मला तरी वाटतं, की हो जाऊ शकतात. याला कारणही ज्यावेळेस अ, मी फील्डवर होतो स्वतः. ज्यावेळेस मी रिसर्चर म्हणून रिसर्च करत होतो. त्यावेळेस काही गोष्टी जाणवल्या, की 2019 आणि 2024च्या विधानसभेमध्ये खूप फरक होता. 24ला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकत्र होते आणि 2024 लोकसभेला भाजपच्या श्रेष्ठ नेतृत्वाकडनं असं धनंजय मुंडेंना निरोप आला होता, की 2024 लोकसभा निवडणूक ही तुम्ही लढवा आणि पंकजा मुंडेंना परळीतच राहू द्या. तुम्ही भाजप प्रवेश करा. ही चर्चा कितपत खरी आहे हे देव जाणे. मात्र जे ग्रामीण भागात स्थानिक चावडीवर, पारावर लोकं जे बोलतात ती ही चर्चा आहे. आणि तो प्रवेश थांबला. त्यावेळेस धनंजय मुंडेंनी सांगितलं, की दादांना मी सोडणार नाही. दादांसोबत कायम राहील आणि ती चर्चा थांबली. आता अ, 22 जानेवारीच्या आसपास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे या गडावर आलेल्या होत्या आणि जे तो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन हे धनंजय मुंडे यांच्या हाती होतं आणि तिथं 2 महत्त्वाचे उल्लेख होते. जे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात होते, की माझे मित्र धनुभाऊ
हा जी प्रेमाने आपुलकीची धनंजय मुंडेंना हाक होती. हा पहिला क्लिअर संदेश होता, की त्यांची वाढती जवळीक होतीये. आणि दुसरी गोष्ट होती, की ज्यावेळेस महानगरपालिकेच्या प्रचार दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री हे गहिनीनाथ गडावरनं सोलापूरकडे रवाना झाले. त्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये मुंडे, धनंजय मुंडे यांना सोबत त्यांनी प्रवास केला. त्यांना नेण्यात आलं. तर इथंच खरं गहिनीनाथ गडावरनं ह्या पक्षप्रवेशाची मांदी आली ठरली का? हा खरं तर प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विविध सोशल माध्यमांवर धनंजय मुंडे यांचा प्रवेश निश्चित आहे. धनंजय मुंडे प्रवेश करणार. स्थानिक वर्तमानपत्राचे जे पत्रकार असतील त्यांनी देखील आपापल्या वर्तमानपत्रात हीच बातमी लावली होती, की बीड जिल्ह्यात मोठा राजकीय प्रवेश होऊ शकतो. अद्याप तो झालेला नाही. त्याच्यानंतरचाच क्रमवारी आपण सिक्वेन्स जर जाणून घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक नेता, कोणताही नेता असेल तर तो एक क्लिअरली आपल्या पक्षाला जर संदेश द्यायचा असेल तर तो संदेश हा सोशल माध्यमाच्या माध्यमातून देत असतो. तर धनंजय मुंडे यांचंही सोशल मीडिया मी सध्या पाहिलं तर भरपूर काळ लोटला आहे, की त्यांनी घड्याळ चिन्ह किंवा कोणत्या मोठ्या पक्षीय नेत्याचा फोटो लावलेला आहे. विविध डिझाइन बघितल्या. त्या डिझाइनवर कुठेही घड्याळ चिन्हाचा वापर केला नाही. त्यांच्या कव्हर पेजला मात्र जो फोटो आहे तो आदरणीय घड्याळ चिन्हाचाच आहे आणि जो प्रोफाईल पिक्चर आहे तो खरंच लक्ष वेधणारा प्रोफाईल पिक्चर आहे. तो बहुतेक संवाद मेळावा झाला होता पक्षाचा. त्या संवाद मेळाव्यातला फोटो आहे आणि फ्रंटला धनंजय मुंडे दिसतात आणि बॅकला छगन भुजबळजी दिसतायत. खरं तर हे योगायोग आहे, की त्यांनी तो तसाच फोटो ठेवलाय. माहिती नाही, पण फोटो जर आपुलकीने बघितला तर खूप काही सांगून जातो तो फोटो आणि अर्थातच आदरणीय भुजबळ साहेब हॉस्पिटलमध्ये असतानाच त्याला डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. त्याच नंतर ते त्यांचे श्रद्धास्थान असलेले प्रामुख्याने जे निर्णय घेतात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धास्थान त्यांचं असलेलं भगवानगड इथं ते दर्शनालाही गेले होते. महाराज शास्त्रींची त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान देखील येणाऱ्या आगामी राजकीय निर्णयाची त्यांनी चर्चा केली, असं स्थानिक कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मत आहे. याचे उत्तर आपल्याला आगामी काळात कळणारच आहे. तरी पण आपण तुर्तास या विषयावर येणं थांबूया आणि खरंच धनंजय मुंडे पक्षात प्रवेश करू इच्छितात का? आणि प्रवेश केला तर किती मोठा सुरुंग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागू शकतो? याची प्रचिती आगामी काळात येईलच. तूर्तास तरी अ, धन्यवाद आणि तुम्हाला काय वाटतं? आगामी काळात धनंजय मुंडे भाजप प्रवेश करतील का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं मत कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा. आणि जर धनंजय मुंडे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय? हा प्रश्न आपल्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय या विषयावर.